शाही पनीर पुलावची रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। जबरदस्त अशी ही शाही पनीर पुलावची रेसिपी बिलकुल रेस्टॉरंट सारखी तुम्ही घरी तयार करू शकता। हेल्दी पण, टेस्टी पण आणि बनवण्यामध्ये सोपी पण। तर चला बनवूया जबरदस्त अशी पुलावची ही रेसिपी। शाही पनीर पुलाव तयार करण्यासाठी मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण टाकूया 1.5 चम्मच तेल। तेल गरम झाल्यानंतर पहिले आपण काजूला इथे फ्राय करून घेणार आहोत। तर 10 ते 12 काजू मी इथे घेतलेले आहे, 2 तुकड्यामध्ये कट केलेले, आणि याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे। तिथपर्यंत इथे मी 250 ग्राम पनीर घेतलेलं होतं, त्याला सुद्धा मी हे बघा गोल्डन फ्राय करून घेतलेलं आहे। तर काजू सुद्धा आपले झालेले आहे। तर थोडंसं आपण इथे काजूला अजून कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया, आणि मस्त असं काजूवरती कलर आलेला आहे ते आपण काढून घेऊया। त्याच तेलामध्ये टाकूया गरम मसाले। गरम मसाले टाकल्यानंतर यामध्ये टाकूया आपण कांदा, एक मध्यम साईजचा, आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती सोनेरीचा रंग येत नाही, हलका हलकासा अशा प्रकारे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 2 हिरवी मिरची। त्याबरोबर आपण यामध्ये मिक्स करून घेऊया पहिले हिरवी मिरचीला, आणि मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया मटार आणि गाजर। तर इथे मी 1/4 कप घेतलेलं होतं मटार, आणि त्याबरोबर एक गाजर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट केलेली। 2 ते 3 मिनिटं आपण इथे परतून घेऊया मटार आणि गाजरला। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया टोमॅटो। तर एक टोमॅटो आपण यामध्ये टाकूया, त्याबरोबर आपण यामध्ये मिक्स करून घेऊया, आणि मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत। तर हाफ टीस्पून टाकूया हळद, 1 टीस्पून टाकूया लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून धने पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला पावडर, आणि परत मिक्स करून घेऊया सर्व मसाले। चांगल्या प्रकारे सर्व मसाले आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून टाकूया आलं लसणाची पेस्ट, आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। याच्याने कच्चा वास सगळा निघून जाईल आलं लसणाचा। आणि हे चांगल्या प्रकारे हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे, आणि 1 ते 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे परत। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत राईस। तर इथे मी घेतलेले होते 1.5 ग्लास बासमती राईस, ज्याला मी 15 मिनिटं अगोदर पहिले भिजवत ठेवलेले होते, आणि आपण राईस टाकून इथे मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने। तर हे बघा राईसला इथे मी मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण राईसच्या हिशोबाने इथे पाणी टाकून घेऊया। म्हणजे 1.5 ग्लास माझे बासमती राईस होते, तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण जो बासमती राईस आहे ना त्यामध्ये पाण्याची गरज कमी लागते। त्यानंतर मिक्स करून घेऊया। आता आपण इथे मीठ टाकून घेऊया। आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तर चला मीठ टाकूया चवीनुसार आपण यामध्ये। पहिले आपण मीठ नव्हतं वापरलेलं, जर तुम्ही पहिले मसाल्याबरोबर टाकलेलं असेल मीठ तर चाकून टाका। परत मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे। आता आपल्याला हाय फ्लेम वरती वरचं पूर्ण पाणी हे बघा ड्राय करून घ्यायचं आहे। जेव्हा अशा प्रकारे वरचं पूर्ण पाणी ड्राय होईल तेव्हा गॅसची फ्लेम लो करून घेऊया, आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया पनीरचे जे तुकडे आपण फ्राय करून घेतलेले होते ते। तर चला पनीरचे ते तुकडे फ्राय केलेले ते आपण यामध्ये टाकून घेऊया। मस्त असं तेल टाकून आपल्याला बघा पनीरला मी फ्राय करून घेतलेलं होतं। त्याबरोबर इथे मी टाकणार आहे बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स। तर पहिले पनीरला थोडंसं आपण इथे सेट करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया काजू, जे आपण फ्राय करून घेतलेले होते ते काजू सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। वरून टाकूया कांदा। तर इथे मी फ्राय केलेला कांदा माझ्याकडे होता, तो कांदा टाकूया। याचा टेस्ट खूप छान येतो पुलाव मध्ये। त्याबरोबर टाकूया देसी तूप 2 छोटे चमचे। त्याबरोबर टाकूया हाफ टीस्पून बिर्याणी मसाला, याच्याने खूप छान चव तुमच्या पुलाव मध्ये येईल। त्याबरोबर कोथिंबीर आणि पुदिना मी कापून घेतलेलं होतं बारीक बारीक तुकड्यामध्ये, ते पुदिना आणि कोथिंबीर यावरती टाकून घेऊया। आणि हे बघा मस्त असा आपला आता पुलाव दम होणार आहे। तर पुदिना आणि कोथिंबीर सुद्धा मी टाकून घेतलेला आहे। आता आपण झाकण लावून घेऊया, आणि 10 मिनिटं आपण लो फ्लेम वरती पुलावला दम करून घेऊया। जे आपण आता सर्व इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे ना त्याचा टेस्ट जो आहे ना तो पुलाव मध्ये मस्त येईल जेव्हा 10 मिनिटं हे मस्त असं आपला पुलाव दम होईल। आणि ही झालेली आहे 10 मिनिटं। एकदम तुम्ही चमचा नको घाला 10 मिनिटानंतर, 5 मिनिटं थांबा, थोडंसं
कारण चिकट असते थोडा पुलाव, तेव्हा जेव्हा सुटसुटीत पुलाव असेल तुम्हाला सर्व करायचा असेल ना तर डायरेक्ट चम्मच टाकू नका. हे बघा 5 मिनिटांनंतर अशा प्रकारे सर्व करा, म्हणजे एकदम सुटसुटीत तुमचे जे राईस आहे ना ते रेडी होतील, जशा प्रकारे आपल्याला हॉटेलमध्ये भेटते. आणि ह्या जबरदस्त अशा घरच्या मसाल्यामध्ये एकदम जबरदस्त टेस्टी असा हा शाही पनीर पुलावची रेसिपी आपली झालेली आहे रेडी. तर आपण वरील जे सगळे मसाले टाकलेले होते ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. ते बघा हलक्या हाताने एक मिक्स देऊया. आणि ही जबरदस्त अशी पनीर पुलावची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही पनीर पुलावची रेसिपी आहे. तर वीकेंडमध्ये तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत बनवून खा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला फीडबॅक सुद्धा जरूर द्या. तर गरमागरम हे बघा मी पनीर पुलाव एकदम सुटसुटीत मसालेदार असा आणि खाण्यामध्ये टेस्टी सर्व करून घेतलेला आहे. वरून टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि एकदम जबरदस्त असा हा आपला पुलाव जो आहे ना तो झालेला आहे रेडी. तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा ही शाही पनीर पुलावची रेसिपी. तुम्हाला खूप आवडणार आहे, मसालेदार आहे आणि टेस्टी आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी रोज अपलोड करतो. आणि हा गरमागरम हे बघा जबरदस्त अशा शाही पनीर पुलाव. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. थँक्स फॉर वॉचिंग.